सर देखील आहेत आणि त्यांचे सहकारी विनोद मिस्त्री यांनी ही विकेट बनवण्यासाठी जी मेहनत घेतली आहे, खरं तर एक चांगली विकेट जी खेळाडूंसाठी बनवलेली आहे. चौथी मॅच मैदानाच्या आतमध्ये चालू होती. यावेळेस जर बघितलं गोलंदाजी मार्कवरती जे गोलंदाजीसाठी आहेत, तर सलामीचे बॅटर आपण इथे डायरेक्ट हिट. ओहो, बघायचं इथे काय घडलंय मैदानावरती. यावेळेस जर बघितलं ऑन फील्ड पंच मात्र तिसऱ्या पंचांकडे पोहोचतायत. तिसऱ्या पंचांकडे डिसिजन आलाय. फलंदाज धावबाद आहे किंवा नाहीये याची शहानिशा या ठिकाणी होतीये. अजून देखील जर बघितलं मैदानावरती सर्वांच्या काळजाचा ठोका चुकवणारी मॅच. सलामीला जर बघितलं एका बाजूने विशाल सर आहेत, तर दुसऱ्या बाजूने संतोष मगर यांना आपण इथे बघतोय. विशाल आणि संतोषची जोडी मैदानाच्या आतमध्ये खरं तर आता मात्र काळजाची धगधग धगधग वाढलेली आहे. कारण जर बघितलं ही विकेट येते का, कारण ही विकेट मात्र खूप महत्वाची आहे. इथून पुढे देखील पाहायचंय मात्र या चेंडूवरती काय घडलेलं आहे हे देखील चेक केलं जातंय. आमचे तिसरे पंच बीजे आहेत, चेक करतायत. बेस्ट टेक्नॉलॉजी ऑफ सिस्टीमचा वापर या स्पर्धेमध्ये केलाय. आज टेक्नॉलॉजीचा जो जमाना आहे, तुम्ही बघा आज स्पर्धेचं जे छायाचित्रण आहे, जवळजवळ 3 ते 4 कॅमेरे जे आज या स्पर्धेमध्ये वापरलेले आहेत. tenniscricket.in ची जी संपूर्ण टीम, तिसऱ्या पंचांचा डिसिजन, फलंदाज सेफ आहेत, सुखरूप आपल्या घरामध्ये पोहोचलेले आहेत. फलंदाज जय बनकरला तिथे आपण गोलंदाजीच्या माध्यमातून पाहतोय. याही वेळेचा बॉल फन्नाट वेग, डायरेक्ट हिट. पुन्हा एकदा बघायचंय, पुन्हा एकदा स्क्वेअर लेग पंच मात्र तिसऱ्या पंचांना बिझी ठेवतायत. सातत्याने येणारे डायरेक्ट हिट. खरं तर इथे आता मात्र काय घडलंय, संतोष मगर यांनी मला वाटतंय आता खेळपट्टी तर सोडलेली आहे, परंतु त्यांना देखील वाटतंय की हा विकेट असावा, अंदाज त्यांना आलेला आहे. परंतु बघायचे तिसरे पंच इथे शहानिशा करतायत, उपस्थित होत आहेत. उदय माने देशमुख साहेब या स्पर्धेचे मुख्य आयोजक, त्यांचं देखील आम्ही या स्पर्धेमध्ये स्वागत करतोय. क्रिकेटचा खेळ तुम्ही बघा, या परिसरामध्ये अत्यंत चांगला खेळ मैदानाच्या आतमध्ये आपल्याला बघायला मिळालाय. पहिली ओव्हर जी मैदानाच्या आतमध्ये मार्गक्रमण करेल आणि तिसरे पंच मात्र बिझी आहेत, बघतायत, शहानिशा करतायत. 2-3 अँगलने हा डिसिजन चेक केला जातोय आणि तिसऱ्या पंचांचा डिसिजन येतोय. संतोष सरांना देखील माहिती आहे ओयूटीचा कॉल, फलंदाज बाद. फलंदाज बाद झालेले आहेत. महत्वाच्या सामन्यामध्ये खरं तर शून्यावरती इथे विकेट आली आहे. पैलवान संतोष मगर बॅक टू द पवेलियन. दबक्या पावलाने त्यांना देखील मैदान सोडावं लागतंय. इच्छा नाहीये, परंतु बघा ज्यावेळेस फलंदाज धावबाद होतो आणि या धावबादच्या विकेटला असं म्हटलं जातं की क्रिकेट मधली आत्महत्या, कारण आपल्याच हाताने आपल्याच पायावरती कुऱ्हाड मारून घेतली आहे. तुम्ही बघा रस्त्यावरती लिहिलेलं असतं नजरहाटी दुर्घटना घटी, परंतु इथे जर बघितलं अति घाई केली आहे. आणि इथून पुढे न्यू बॅटर जमीर सरांना आपण इथे मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. इथून पुढे बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेले आहेत. जमीर कडून देखील मोठ्या अपेक्षा आहेत. आतापर्यंत 3 मॅच झाल्यात, जी चौथी मॅच आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. निश्चित जर बघितलं इथून पुढे देखील अजून पहिल्या क्रमांकाचं षटक सुरू आहे. जमीर शेखला आपण इथे बघतोय मैदानाच्या आतमध्ये. यावेळेचा बॉल उजव्या बाहेरचा चेंडू आहे. मुख्य पंचांनी दंडित केलाय. व्हाईट बॉलची घोषणा आहे. अजून जर बघितलं मॅचच्या माध्यमातून एकही धाव आलेली नाहीये. जी अतिरिक्त स्वरूपाची एक धाव आली आहे ती मात्र धावफलकावरती जोडली आहे. सामना जर बघितला नक्कीच चांगला इथे बघायला मिळतोय. जय बनकर यावेळी वेळेचा बॉल उजव्या थोडासा बाहेर डॉट चेंडू जो मैदानाच्या आतमध्ये बघायला मिळतोय.
एकंदरीत फक्त एक धाव मैदानाच्या आतमध्ये. आतापर्यंत आपण पाहतोय जय बनकर का महाराष्ट्रामध्ये त्याला टेनिस क्रिकेट, महाराष्ट्र टेनिस क्रिकेट मध्ये ऍज अ आयकॉन म्हणून बोलवलं जातं. स्वतःला सिद्ध करतो जय बनकर. याही वेळेचा बॉल कव्हर पॉइंट मध्ये खेळलाय, गॅप तर शोधलाय, गॅप खूप मोठा आहे आणि धावेंचा देखील नसेल तोटा. चौकार मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. चौकारा बरोबरीत 5 रन 4 चेंडू जे मैदानाच्या आतमध्ये टाकले गेलेले आहेत. पहिले षटक आहे, 6 षटकांची मॅच. एकंदरीत जर आपण मैदानाच्या आतमध्ये बघितलं 6 षटकांचा सामना. अभितळे पुन्हा एकदा आपण इथे मैदानाच्या आतमध्ये सामना देखील पाहणार आहोत. जय बनकर 1.5 चेंडूची घोषणा मैदानाच्या आतमध्ये होतीये. 5 रन लॉस ऑफ 1 विकेट्स. पहिले षटक जे मैदानाच्या आतमध्ये मार्गस्थ आहे आणि जय बनकरने बघा आतापर्यंत प्रभावी षटक हाताळलंय. याही वेळेचा बॉल शरीरापासून दूरवरती ठेवलेला चेंडू. इथे जर बघितला मैदानाच्या आतमध्ये निर्धाव चेंडू जो मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. डॉट चेंडू. बोला. बॅटिंग टीमने रिव्ह्यू घेतलेला आहे. तिसऱ्या पंचांकडे जाऊयात. वाईट साठीचा जो रिव्ह्यू आहे या ठिकाणी चेक केला जातोय. तिसरे पंच जर बघितलं या सामन्यामध्ये सातत्याने बिझी आपल्याला बघायला मिळाले. पहिल्याच ओव्हरमध्ये जवळजवळ तिसऱ्या अंपायरला बिझी राहावं लागलं. शहानिशा केली जाते. बॅटिंग टीमचा जो रिव्ह्यू आहे त्यांनी तो रिव्ह्यूचा वापर केलेला आहे. संतोष मगर ज्याच्या बॅटमधून खरे तर धावा येत होत्या या अगोदरच्या सामन्यामध्ये, परंतु त्याला आज खरे तर मैदानाच्या आतमध्ये बाद केलंय. प्रतिस्पर्धीची टीम आहे आज संतोष मगरचा पुरेपूर अभ्यास करून ती मैदानावरती उतरली होती. इथे तिसऱ्या पंचांचा डिसिजन, इट्स अ व्हाईट बॉल. रिव्ह्यू मात्र सक्सेसफुल ठरलेला आहे. 6 रन 6 धावा आहेत. अजून देखील जर बघितलं 2 चेंडू जे मैदानावरती शिल्लक आहेत. जय बनकरला आपण तिथे मैदानाच्या आतमध्ये पाहतोय गोलंदाजीच्या माध्यमातून. यावेळेचा बॉल फुलटॉस चेंडू समोरच्या दिशेला. रवी डाऊन दी बॉल आणि जमीरचा देखील खेळ समाप्त आहे. पहिल्याच ओव्हरमध्ये 2 गडी गारद झालेले आहेत. 2 गडी बाद करण्यामध्ये यशस्वी ठरला श्रीपूरचा संघ. यावेळेस जर बघितलं आपण जमीर देखील बाद झालेला आहे. आता विशाल बाकरे देखील मैदानावरती उभे आहेत तर दुसरे मात्र फलंदाज दाखल होत आहेत. दीपक बाकरे बंधूंची ही जोडी आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. मैदानावरती दाखल झालेले आहेत. एका बाजूने दीपक तर दुसऱ्या बाजूने विशाल. पहिले षटक जे मैदानाच्या आतमध्ये प्रगती पथावरती आहे. स्पर्धेमध्ये आपण पाहतोय थंडगार पाण्याची व्यवस्था. वेळापूर नगरीचे माजी उपसरपंच जावेद भाई यांच्या वतीने करण्यात आलेले आहे. खरं तर त्यांना विनंती आहे की मैदानावरती जे पाणी संपलेलं आहे ते पाणी पाठवून द्या. पुन्हा एकदा बघायचं इथे. यावेळेस देखील जर बघितलं आपण डॉट चेंडू जो मैदानाच्या आतमध्ये प्राप्त होतोय. 6 धावा 1 ओव्हरचा खेळ जो मैदानाच्या आतमध्ये कंप्लीट. दीपक भाकरे नवीन फलंदाज आहेत जे मैदानाच्या आतमध्ये आपण बघतोय. इथून पुढे देखील दुसऱ्या षटकाला सुरुवात होते मैदानाच्या आतमध्ये. दुसऱ्या षटकाला सुरुवात होणार आहे त्या अगोदर बघायचंय मैदानाच्या आतमध्ये. एकंदरीत जय बनकरचं जे पहिलं षटक होतं ते अत्यंत चांगलं राहिलं आणि जय बनकरने पहिल्या ओव्हर्स मध्ये फक्त 6 धावा खर्च केलेल्या आहेत. इथून पुढे देखील जर बघितलं आपण दुसरं षटक मैदानाच्या आतमध्ये प्रगती पथावरती राहील. क्वार्टर फायनलची जी चौथी मॅच तुम्ही मैदानाच्या आतमध्ये पाहताय. इथून पुढे देखील जर बघितलं गोलंदाजांना पुरेपूर कस जो मैदानाच्या आतमध्ये पणाला लावा लागेल. एक खरं तर चेंडू या सामन्यामधील महत्वाचा राहणार आहे. क्वार्टर फायनलची मॅच तुम्ही बघा नॉकआउट आहे. तुम्ही जिंकलात तर बक्षीस पात्र फेरीमध्ये सहभाग आहे आणि पराभूत झालात
तर या स्पर्धेच्या बाहेर श्रीकृष्ण रेळेकर यांना आपण इथे गोलंदाजी मार्कवरती पाहतोय. पहिलाच बॉल जो फक्त ढकलून दिलाय, स्टेटच्या दिशेने खेळलेला फटका होता. काही काळ चेंडू हवेमध्ये देखील बघायला मिळालाय. 2 धाबाच्या मैदानाच्या आतमध्ये प्राप्त होत आहेत. 2 धाबींबरोबरीत आपण इकडे बघतोय धावफलकावरती 8 रन, 8 धाबा ज्या धावफलकावरती आहेत. 8 धाबा धावफलकावरती आपल्याला इकडे बघायला मिळत आहेत. अजून देखील जर बघितलं 1.1 चा खेळ जो मैदानाच्या आतमध्ये आतापर्यंत कंप्लीट झालेला आहे. याही वेळेचा बॉल फटका चांगला बघायला मिळतोय. गॅप देखील मोठा आहे. चौकार मैदानाच्या आतमध्ये प्राप्त होतोय. चौकाराबरोबरच धावफलकावरती आपण इकडे बघतोय 12 धाबा ज्या मैदानाच्या आतमध्ये प्राप्त झालेल्या आहेत. 12 धाबा आतापर्यंत मैदानावरती वसूल केलेले आहेत. चांगला प्रयत्न जो इकडे मैदानावरती फलंदाजांचा राहिलेला आहे. 2 विकेट आल्यात, परंतु जर बघितलं संघाचा डाव विशाल भाकरेने आता मात्र डावाची सूत्र हातामध्ये घेतलेली आहेत. त्याला मैदानाच्या आतमध्ये उभा राहणं गरजेचं आहे आणि त्याला मात्र मैदानावरती लढणं देखील गरजेचं आहे. परंतु इथे हो गई गलती, हो गई भूल, दांडी दांडी हो गई गुल, 3 तार त्रिफळाबाद एष्ट उद्ध्वस्त आहे. विकेटचं पतन मैदानाच्या आतमध्ये होताना आपल्याला बघायला मिळत आहे. तर एक चूक तुम्हाला किती मागामध्ये पडतीये असं म्हटलं जातं की कणभर चूक तुम्हाला आभाळभर सजा देऊन जाते. तुम्ही बघा एक चूक तुम्हाला खूप महागामध्ये पडते. खरं तर आज प्रेक्षकांना जर बघितलं, तुम्ही बघा हा सामना तुम्हाला कसा वाटतोय. तुम्ही जो युनिफॉर्म आहे, जो कलर बघताय, तुम्हाला फिलिंग कशाचं होतंय. खरं तर हा प्रश्न माझा आहे. आणि इथे आता जर बघितलं तुम्ही IPL मध्ये जो सर्वाधिक सामना चर्चेला राहतो तो म्हणजे दोन्ही संघांकडे जर तुम्ही बघितलं 5-5 ट्रॉफ्या आहेत, परंतु एक बघा सर्वाधिक जास्त वेळा उपविजेता राहिलेला चेन्नई सुपर किंग्स आहे. त्यामुळे एक बाजूने चेन्नई सुपर किंग्सचा संघ वाटतोय, तर दुसऱ्या बाजूने मुंबई इंडियन्स सारखा जो टी शर्टचा कलर आपण इकडे बघतोय. MH45 एका बाजूने, तर फक्त 7 आपल्याला संघामध्ये बघायला मिळतोय. सामना जर बघितला अतिशय चांगला बघायला मिळतोय. 2008 मध्ये IPL ला सुरुवात झाली. तुम्ही बघा 2008 मध्ये IPL सुरू झालं. सुरुवातीला जर बघितलं फक्त 8च संघांचा सहभाग होता, परंतु पुढे जाऊन आणखीन 2 संघ त्याच्यामध्ये वाढ करण्यात आली आणि टोटल 10 संघ. सुरुवातीला आम्ही पुण्याचा संघ देखील IPL मध्ये बघितला. असे अनेक जे संघ आहेत. यावेळेचा बॉल कव्हर मध्ये उडवलेला आहे. चेंडू जर बघितला आपण डीप कव्हरच्या दिशेने मार्गक्रमण करेल. चौकार मैदानाच्या आतमध्ये प्राप्त होतोय. चौकाराबरोबरीत संघाचं जे धावफलक आहे ते मात्र आपल्याला पुढे जाताना पाहायला मिळतंय. सतरा धावा मैदानाच्या आतमध्ये आपल्याला बघायला मिळत आहे. चांगला धावफलक मैदानाच्या आतमध्ये उभा केलेला आहे. 17 धावा मैदानाच्या आतमध्ये. आतापर्यंतचा जो खेळ आहे खरं तर तो डाव जर तुम्ही बघितला गोलंदाजाच्या दिशेने अत्यंत चांगल्या स्थितीमध्ये, कारण गोलंदाजांनी त्यांचा जो प्रयत्न ठेवलेला आहे तो अप्रतिम आहे. श्रीकृष्ण रेळेकर सरांचा हा बॉल तुम्ही मैदानाच्या आतमध्ये पाहताय. 2 ओव्हरचा खेळ संपलेला आहे. धावफलकावरती फक्त 17 धावा आहेत. खेळाडू कक्षामध्ये ज्यांनी 2 व्हीलर पार्किंग केल्यात त्या गाड्या आता बाहेर घ्या. अंतिमचा जी सूचना आहे, खेळाडू कक्षामध्ये ज्यांनी 2 व्हीलर गाड्या लावल्यात आणि त्याच्यावरती बसलेत, खरं तर तुमच्या गाड्या बाहेर लावा. मी तर म्हणेल गाड्यांची किंमत 1 लाख 1.5 लाख असू शकते, परंतु माणसाची किंमत होत नाही. कारण माणूस खूप मौल्यवान आहे. माणसांना सावली हवी असते. सध्या उन्हाची तीव्रता जास्त आहे, त्यामुळे खेळाडूंनी देखील जास्त प्रमाणावरती पाणी प्या आणि आपल्या आरोग्याची काळजी घ्या. 17 धाबा आहेत. 3 गडी बाद आहेत. 2 ओव्हरचा खेळ संपलेला आहे. उर्वरितचे जर बघितले आपण
अजून देखील 4 ओव्हरचा खेळ बाकी आहे. रवी पवार जे संघाचे कॅप्टन आहेत त्यांना आपण इकडे गोलंदाजी मार्कवरती पाहतोय. तर समोर मात्र याच परिसराचा बादशाह, या स्पर्धेचा मुख्य आयोजक अतुल भैया माने देशमुख बघायला मिळत आहेत मैदानाच्या आतमध्ये. यावेळेचा बॉल कव्हर मध्ये खेळलेला फटका आहे, थोडासा फंबल, 1 धाव जी मैदानाच्या आतमध्ये प्राप्त होतीये. खर तर अतुल भैया माने देशमुख साहेबांकडे बघितल्यानंतर कोणी म्हणणार नाही की इतक्या वयाचे हे खेळाडू आहेत, कारण तरुणाला लाजवेल असा जो क्रिकेटचा त्यांचा जो खेळ आहे आणि त्यांची जी शरीराची बांधणी आहे ती अत्यंत चांगली बघायला मिळते. 18 धावा धावफलकावरती आपल्याला बघायला मिळत आहेत. असं म्हटलं जातं की उमर 55 आणि खेळ बचपन जैसा. अगदी तरुणांना लाजवेल असा खेळ आहे. उपस्थित होत आहेत या स्पर्धेचे मुख्य आयोजक वैभवदादा बनसोडे या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. अथक परिश्रम त्यांचे आपल्याला बघायला मिळाले या स्पर्धेमध्ये. आणि या वेळेचा फटका क्षेत्ररक्षक तिथे आणि बघायचंय एक सुरेख झेल मैदानाच्या आतमध्ये बघायला मिळतोय. दीपक भाकरेचा देखील खेळ समाप्त होतोय मैदानाच्या आतमध्ये. आतापर्यंत 4 गडी मैदानाच्या आतमध्ये कोसळलेत. एकही गडी मैदानाच्या आतमध्ये थांबायचं नाव घेत नाहीये. एका पाठोपाठ एक गडी मैदानाच्या आतमध्ये कोसळत आहेत. आतापर्यंत जर बघितलं 4 गडी जे गमावलेले आहेत, 18 धावा धावफलकावरती आहेत. षटक क्रमांक 3 2.2चा खेळ मैदानाच्या आतमध्ये कंप्लीट झालाय. एकीकडे जर बघितलं अतुल भैया माने देशमुख साहेबांचा अनुभव, तर एका बाजूने राहुल पाटोळेचा जो अनुभव आहे, बोरगावचा सुपरस्टार आहे, 05 क्रमांकाचा जर्सी परिधान केलेला राहुल पाटोळे जो बोरगाव परिसरातून पुढे येतो. अत्यंत नामांकित आणि दर्जेदार खेळाडू आहे. आणि तुम्ही बघा आज बरोबरीत आहे, दोन्हीकडे अनुभव मोठा आहे. एकीकडे अतुल भैया माने देशमुख साहेब तर एकीकडे राहुल पाटोळे. अनुभव महत्वाचा आहे. याही वेळेचा बॉल पुन्हा एकदा आपण इकडे बघतोय. या वेळेचा बॉल बॅट का किनारा, विकेट कीपर का सहारा, 1 मोर विकेट डाऊन. आमिर भाईंना देखील डगआउटचा रस्ता दाखवतायत. कमालीची गोलंदाजी, कमालीचे क्षेत्ररक्षण, लाजवाब लाजवाब क्रीडा रसिकांची मनं जिंकलीत. आज मात्र जर बघितला आमदार चषक 2025 चा थरार क्वार्टर फायनल क्रमांक 4 मात्र मैदानाच्या आतमध्ये बघायला मिळतेय. याची देही आणि याची डोळा पाहायला विसरू नका. आमदार चषकाचा सोहळा या मैदानावरती आपल्याला इकडे बघायला मिळतोय. सुंदर सुंदर खेळ जो क्रीडा रसिकांचा उदंड प्रतिसाद या मैदानावरती आपल्याला बघायला मिळतोय. 18 धावा 5 गडी बाद. अजून देखील जर बघितलं 2.3चा खेळ झालाय. इथून पुढे देखील धाव मात्र सुरू राहील. मी थांबतोय, तुम्ही थांबू नका. आणि मायक्रोफोनवरती होईल बदल. ओव्हर टू यू सौरभ सर. चेक धावाच्या रूपात इकडे मात्र एक डिसिजन तिसऱ्या पंचांकडे वळवण्यात आलंय. आमचे तिसरे पंच सोलापूरचा विराट कोहली म्हणून ज्यांची प्रचली असे जर बघितलं तर विवेकजी बुर्ला सर इथे मात्र शहानिशा करून जो काय निर्णय देतील. क्वार्टर फायनल नंबर 4 ची मॅच मैदानाच्या आतमध्ये जी की आपल्याला पाहायला मिळते. 3 संघ आतापर्यंत आपल्याला मिळाले जे मात्र सेमीफायनलच्या दिशेने दाखल झालेत. या मॅच मधनं देखील एक संघ मिळेल. प्रशांत धोत्रे इथे मात्र बाद राहतील. हा पंचांचा निर्णय. फलंदाज बाद आहे. धक्का मात्र मैदानाच्या आतमध्ये लागत असताना इथे पाहायला मिळतोय. विकेट मैदानाच्या आतमध्ये आली. 18च्या स्कोर वरती हा 6वा धक्का मैदानाच्या आतमध्ये आपण बघतोय स्कोर कार्ड वरती लागत असताना. 6 विकेट डाऊन ऑन द स्कोर ऑफ द 18. सध्याच्या घडीला वाघजाई क्रिकेट क्लब पिसेवाडी दबाव मात्र थोडासा बनताना पाहायला मिळतोय. तर दुसरीकडे श्री साई क्रिकेट क्लब श्रीपूर चा संघ मात्र दबाव निर्माण करतोय. बघा पहिला सामना आपण बघितला ग्रुप बी चा संघ मात्र तिकडे क्वालिफाय झाला. दुसऱ्या सामन्यात जर बघितलं तर ग्रुप ए ची टीम आली.
तिसऱ्या सामन्यात जर बघितलं तर वापस ग्रुप बी चा संघ आला आणि आता मात्र या सामन्यात काय होतंय, काय बनतंय आणि काय बिघडतंय हे बघण्यालायक राहणार आहे. रणसंख्या 18 रन 6 गडी बाद. 18 ऑन दी बोर्ड फॉर दी लॉस ऑफ 6. चांगली कामगिरी मैदानाच्या आतमध्ये. रवींद्र पवार 4 बॉल मध्ये जर बघितलं तर फक्त एकच धाव खर्च केली आहे आणि एक विकेट. ऑलमोस्ट 3 विकेट आतापर्यंत या षटकात आल्या आहेत. 18 वर 6. काय नाव आहे? विकी निंबाळकर जे मात्र बॅटिंगसाठी आलेत. विक्की निंबाळकर जे मात्र आपल्याला बॅटिंगसाठी दाखल झालेले पाहायला मिळतात. स्ट्रायकर एंडला डॉट बॉलच्या मदतीने षटक मात्र पुढे जात आहे. शेवटचा बॉल या षटकातील यायचा बाकी. 18 वरती 6 स्कोर सध्याच्या वेळेला वाघजाई क्रिकेट क्लब पिसेवाडी संघाचा. जबरदस्त कामगिरी केली. गोलंदाजी जर बघितलं तर धार दाखवली आज श्री साई क्रिकेट क्लब या संघाने. कौतुक करावं लागेल त्यांचं देखील. प्रेक्षक देखील फार मोठ्या संख्येने tenniscricket.in वर जोडलेत. चॅनललाही सबस्क्राईब करा. यावेळेस डान्सिंग डाऊन द ट्रॅक. इकडे मात्र फटका खेळाय. फिल्डर मात्र आहे चेंडूला अडवण्यासाठी. एक धाव मात्र मिळेल आणि एक धावेच्या मदतीने षटक पूर्ण होईल. 3 षटकांचा खेळ झालाय पूर्ण. 3 ओव्हर 19 6 गडी बाद. जबरदस्त षटक. फक्त जर बघितलं तर 2 धावा या षटकात आल्या आणि 3 विकेट मात्र आपल्याला पडताना पाहायला मिळाल्यात. कार्यसम्राट आमदार उत्तमरावजी जानकर साहेब यांच्या कार्याचा गौरव करणारी स्पर्धा आज मात्र आपल्या महाअंतिम दिवसात आहे. चौथा जर बघितला तर क्वार्टर फायनलचा मॅच मैदानाच्या आतमध्ये जो की आपल्याला पाहायला मिळतोय. दोन्ही संघ इकडे मात्र आपल्याला तुल्यबळ. दोन्ही संघ समान ताकदीचे आहेत आणि दोन्ही संघांमध्ये जर बघितलं तर चांगलीच घौडदौड लागली आहे. एकोणावीस धावा ज्या मात्र स्कोर कार्डवर 6 गडी बाद. 3 ओव्हरच्या अखेरीस 3 संघ जर बघितलं तर सेमीफायनल मध्ये दाखल झालेले तिथे. चला गोलंदाजी मार्कवर पहिला दिवस ज्या खेळाडूच्या नावावर राहिला होता असे नागेश गोलंदाजी मार्कवर. यावेळेस चेंडू मात्र लिव्ह करून दिला. व्हाईट बॉलचा इशारा पंचांच्या माध्यमातून येईल. अतुलजी माने देशमुख माळशिरस तालुका टेनिस बॉल क्रिकेट असोसिएशनचे उपाध्यक्ष. पण आज खेळाडू म्हणून त्यांना आपला एक्सपिरियन्स मैदानाच्या आतमध्ये दाखवावा लागणार आहे. लढावं लागणार आहे. इकडे लढले तर स्कोर कार्डवर नक्कीच धावा जुळतील. रन संख्या 20 रन 6 गडी बाद. यावेळेस उडवला आहे. फटका हवेत आहे. फटका हवेत आहे आणि इकडे काय माने साहेबांना देखील मात्र इकडे परतावं लागतंय. बिगिट करण्याचा प्रयत्न केला. फटका मात्र फक्त हवेतच राहिला आणि तिकडे मात्र काय होतंय लंग ऑफला पकडला जातोय झेल आणि फलंदाज मात्र इकडे बाद असणार आहेत. रिप्ले मध्ये आपण बघूया एक्झॅक्टली घडलं काय. बिगिट करण्याचा प्रयत्न केला आणि कॅचिंग प्रॅक्टिस लॉंग ऑफच्या खेळाडूला आणि चौथ्या षटकाची सुरुवात देखील विकेटच्या मदतीने होतीये. जबरदस्त कामगिरी मैदानाच्या आतमध्ये होत असताना फलंदाज बाद राहतील आणि 20च्या स्कोर वरती हा 7वा गडी इकडे मात्र तंबूच्या अस्त्राला जातोय. ताशच्या पत्त्यांसारखा ढासाळलाय डाव मैदानाच्या आतमध्ये टी वाघजाई क्रिकेट क्लब पिसेवाडीचा. फलंदाज बाद आहे. 20 वरती 7. जबरदस्त लाजवाब कामगिरी मैदानाच्या आतमध्ये आणि आता आपण बघतोय नवीन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. बॅटिंग एंडला स्वप्नील. यावेळेस मात्र चेंडू लिव्ह करून दिला. व्हाईट बॉलचा इशारा पंचांच्या माध्यमातून येईल. एक धाव मात्र यश तिथे जुळताना पाहायला मिळते. पंच कळवतात आहे. रन संख्या मात्र इथे 1 धावेच्या मदतीने वाढतीये. अवंतरची धाव जुडेल. 21 धावा. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये स्वप्नील स्ट्रायकर एंडला. इथे देखील लॉफ केला. इकडे फिल्डर आहे का आणि इकडे मात्र झेल ड्रॉप. ऑलमोस्ट क्षेत्ररक्षक तिकडे होते आणि हातात येऊन चेंडू मात्र तिकडे निसटताना पाहायला मिळाला. हालाकी स्कोर कार्डवर जर बघितलं तर 2 धावा चांगल्यारीत्या पळून काढलेल्या आहेत. चांगली गोलंदाजी नागेश यांच्या माध्यमातून सातत्याने आपल्याला पाहायला मिळते. रिप्ले मध्ये आपण बघूयात. आडव्या बॅटने क्रॉस बॅटेड फटका खेळला होता. डीप मिड विकेटला क्षेत्ररक्षक होते आणि चेंडू ऐन मौक्याच्या क्षणी हातात निसटताना पाहायला मिळाला. यावेळेस लॉफ्ट करण्याचा प्रयत्न. आउटसाइड द बॉल. डॉट बॉलच्या मदतीने षटक मात्र पुढे जाईल. स्कोर कार्ड वरती जर बघितलं तर सध्याच्या घडीला धाव संख्या स्थिर आहे. 23 धावा 7 गडी बाद. लो स्कोरिंग मॅच मैदानाच्या आतमध्ये आज सातत्याने आपल्याला पाहायला मिळाल्या सकाळपासून. रन संख्या सध्याच्या घडीला 23 वर 7. इथे देखील दिशा भरकटतात आहे. वारंवार आपण बघतो व्हाईटच्या स्वरूपात मात्र धावा येत असताना रन संख्या मात्र 1 धावेच्या मदतीने पुढे जाईल. 24 वरती. आमदार चषकासाठी आपण बघतोय RMC इन्फ्रा असेल अर्थात दादाजी घाडगे यांच्या माध्यमातून ही विकेट
जे या स्पर्धेची बघतात आहात तुम्ही सिमेंटची खेळपट्टी त्यासाठी मात्र सहकार्य लाभले त्यासाठी त्यांचेही धन्यवाद राहील. शिवपूजा हॉस्पिटल डॉक्टर अमोलजी पनासे पाटील साहेब आणि मयत दरम्यानच्या काळात काय डाऊन दी ग्राउंड सरळ सीमारेषा पार साइड स्क्रीनला मात्र इकडे धडक देतोय हा चौकार. गरज होती या फटक्याची गरज होती 4ची आणि चौकार इकडे मात्र स्कोर कार्डवर लागत असताना रन संख्या 4 धावांच्या मदतीने वाढली. आपण बघू शकतो स्कोर कार्ड वरती चौकाराच्या मदतीने 28 धावा ज्या की आपल्याला लागताना पाहायला मिळतात. 28 वर 7 आहे स्कोर. 2 बॉल मात्र अजूनही यायची बाकी आहेत. इथेही लॉफ केलाय आणि यावेळेस मात्र मैदानाच्या बाहेर या फटक्यांची गरज आहे. अशा प्रकारच्या शॉट्सची गरज आहे आणि आता मात्र इकडे एअर स्ट्राईक केली आहे आणि मैदानाच्या बाहेर इकडे मात्र षटकार येतोय. रन संख्या 34 वरती आखू टप्प्याचा बॉल मिळाला आणि या चेंडूला जर बघितलं तर अक्षरशः भिरकावून लावलं. रन संख्या 34 रन. यावेळेस मात्र डॉट बॉल आणि डॉट बॉलच्या मदतीने षटक मात्र पूर्ण होत आहे. तर 4 षटकांचा खेळ पूर्ण. 4 ओव्हर 34 7 गडी बाद. 4 ओव्हर 34 7 गडी बाद. चार ओव्हर 34 7 गडी बाद. यावेळेस मात्र हलक्या हाताने मागच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न. रवी इकडे मात्र गोलंदाजी मार्कवर आले. धाव स्वरूपी आपण बघतोय 1 धावेच्या मदतीने रन संख्या वाढतीये. यावेळेस काय दुसऱ्या धावेचा कॉल आणि इकडे काय डायरेक्ट हिट आणि मला असं वाटतंय तिसरे पंच इकडे मात्र इंटरेस्टेड आहेत. बघूया तिसऱ्या पंचांचा निर्णय काय येतोय. शहानिशा करून जो काही निर्णय राहील तो मात्र दिला जाईल. धावबादचा कॉल जो मात्र तिसऱ्या पंचांकडे दिला गेलाय. चांगला रित्या जर बघितलं तर चेंडू विकेटवरती पिक केला जय बनकर यांनी आणि तेवढ्याच हलक्या हातांनी मात्र या स्टँडवरती थ्रोही करून दिलाय. OUT आउट. ऑलमोस्ट जर बघितलं तर बॅट आपण बघतोय तिकडे ट्रॅक थोडीशी हवेतच राहिली. क्रीजच्या आतमध्ये देखील नाही आणि विकेटचं पतन मात्र इकडे होत असताना 8वा धक्का इकडे लागेल. 1+ विकेटच्या रूपात 35 धावा स्कोर कार्ड वरती जुळतात आहे आणि 8 गडी आपण बघतोय वाघजाई क्रिकेट क्लब पिसेवाडी संघाचे तंबूच्या आसऱ्याला लागलेले आहेत. विकेट वरती विकेट मैदानाच्या आतमध्ये येत आहे. धावा जर बघितलं तर तेवढ्या काही मोठ्या प्रमाणावर बनत नाहीये आणि यस पुरेपूर श्री साई क्रिकेट क्लब श्रीपूर चा संघ मैदानाच्या आतमध्ये अप्पर हँड काढतोय. जबरदस्त कामगिरी. 35च्या स्कोर वरती 8. 35 वर 8. चला न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये किरण आपल्याला दाखल झाले पाहायला मिळतील. 35 वरती 8 आहे स्कोर. 35 for 8. आउटसाइड ऑफ बॉल टाकलाय. डॉट बॉलच्या मदतीने षटक मात्र पुढच्या दिशेने जात आहे. यावेळेस आपण बघतो डॉट बॉलच्या मदतीने जर बघितलं तर रन संख्या स्कोर कार्ड वरती स्थिर आहे. 10 बॉलचा खेळ बाकी आहे. 50 55 60 पर्यंत पोहोचू शकते का हा प्रश्न आहे टीम वाघजाई क्रिकेट क्लब. बट सध्या तरी आपण बघतोय डॉट बॉलचा भरणा मैदानाच्या आतमध्ये. रवी पवार काय स्पेल टाकलाय रवी पवार यांनी आज. जबरदस्त सटीक गोलंदाजी सटीक टप्पा थ्रू आउट द इनिंग रवी पवार यांनी मैदानाच्या आतमध्ये मेंटेन ठेवलेला आहे. 35 वर 8 आहे स्कोर. जागा बनवण्याचा प्रयत्न. स्क्वेअर लेगला चेंडू. फिल्डर मात्र येतात लॉंग लेग क्षेत्रात आणि तिकडे जर बघितलं तर मला वाटेल 1 धावेच्या मदतीने रन संख्या मात्र वाढेल. थेंबे थेंबे तळे साचे अशा प्रकारचा डाव मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. 8 बॉल बाकी आहेत. 36 वर 8 आहे स्कोर सध्याच्या घडीला. 2 बॉल या षटकातील यायचे बाकी. काय विनंती आहे बाळू सर इकडे.
चला आणि खेळाडूंना विनंती आहे मोबाईल हे सर्व गोष्टी घेऊन मैदानाच्या आतमध्ये उतरत नका चलू, कारण की पहिले जर बघितलं तर तुम्हाला वॉर्निंग आहे आणि त्याच्यानंतर मात्र नक्कीच धावांची पेनल्टी आहे. या गोष्टींकडे लक्ष असू द्या. रन संख्या जर बघितलं तर 1 धावेच्या मदतीने पुढे जाते. 36 वर 8 आहे स्कोर. अजूनही 2 बॉल मात्र या षटकात यायचे बाकी. 36 पॉइंट. रवी पवार ज्यांना मात्र आपण बघतोय गोलंदाजी मार्कवर. यावेळेस जर बघितलं तर लॉंग लेगला मात्र क्षेत्ररक्षक चेंडूला मात्र जोपर्यंत अडवलं जाईल तोपर्यंत आपण बघतोय 2 धावांच्या मदतीने रन संख्या मात्र वाढत असताना आपल्याला पाहायला मिळेल. 38 धावा स्कोर कार्ड वरती या 2 धावांच्या मदतीने लागतात. शेवटचा बॉल मात्र यायचा बाकी. लास्ट बॉल टू गो. डावाचं जर बघितलं तर हे 5वं षटक सुरू आहे. 7 बॉल अजूनही या डावात यायचे बाकी. यानंतर एक षटक देखील राहणार आहे. 38 वर 8 आहे स्कोर कार्ड सध्याच्या घडीला. 38 फॉर 8. लास्ट बॉल टू गो. शेवटचा बॉल. फुलाल्यांचा बॉल समोर उडवण्याचा प्रयत्न. फिल्डर मात्र इकडे चेंडूला अडवतील तोपर्यंत आपण बघतोय 1 धावेच्या मदतीने रन संख्या मात्र पुढे जाईल. 5 षटकांचा खेळ इकडे मात्र पूर्ण होतोय. 5 ओव्हरच्या अखेरीस 39 स्कोर कार्ड वरती आहे. 5 ओव्हर 39 रन 8 गडी बाद. 5 ओव्हर 39 8 गडी बाद. आठ गडी बाद. मित्र स्पोर्ट्स यांच्या माध्यमातून जर बघितलं तर इमर्जिंग प्लेयरचं जे बॅटर आहेत, इमर्जिंग बॅटर त्यांच्यासाठी आकर्षक अशी बॅट्स आणि एक शूज जो मात्र इमर्जिंग प्लेयरला या स्पर्धेत देण्यात येणार आहे. आणि इथे त्यांच्या जर बघितलं तर पारितोषिक देखील दाखल झालेले आहेत. 5 ओव्हर मध्ये 39 8 गडी बाद. डॉट बॉलने मात्र इकडे नागेश मैदानाच्या आतमध्ये सुरुवात करतात आहे. शेवटचे 5 बॉल मात्र यायची बाकी. इथे देखील उंचीचे नंबर आणि OUT धक्का क्रमांक 9. 39च्या स्कोरवर मात्र 9वा धक्का लागतोय. बिगिट करण्याचा प्रयत्न. फटका मात्र फसला आणि अशफाक भाई यांनी मात्र तिकडे झेल टिपलाय. 39 वर जर बघितलं तर हा 9वा धक्का लागतोय. फलंदाज बाद राहतील. 39 फॉर 9. चला शेवटची विकेट, लास्ट विकेट. आणि इकडे मात्र काय बॅटची लागते कड. संघ होतो 39च्या स्कोर वरती ऑल आउट. जबरदस्त कामगिरी मैदानाच्या आतमध्ये श्री साई क्रिकेट क्लबच्या माध्यमातून. बॅट चालवण्याचा प्रयत्न होता, बॅटला मात्र कड लागला आणि चेंडू मात्र आपण बघतोय जाऊन विसावला सरळ कीपरच्या हातात. फलंदाज बाद होत असताना 39च्या स्कोर वरती ऑल आउट झाली आहे वाघजाई क्रिकेट क्लब पिसेवाडी आणि 40चं मात्र टार्गेट असणार आहे. फलंदाज बाद राहतील. धक्का लागेल मैदानाच्या आतमध्ये. विकेटचं होतं पतन. चाळीस धावांचं केवळ आणि केवळ टार्गेट. 40 टू विन. स्कोर कार्ड आपण बघू शकता. स्वप्नील यांना सोडलं तर एकही बॅटर डबल फिगर्स मध्ये नाहीये. 4-0-6-4-3-0-0-1-15-1-0 अशा प्रकारचा स्कोर कार्ड मात्र पाहायला मिळतोय. डाव जर बघितला तर सध्याच्या वेळेला ऑल आउट झालाय. 6 ओव्हरच्या मॅच मध्ये ऑल आउट होणं या गोष्टी मात्र खूप साऱ्या प्रश्नचिन्ह उद्भवतात. गोलंदाजी मार्कवर आपण बघतो जय बनकर 1 ओव्हर 6 रन 1 विकेट. श्रीकृष्ण रेळेकर 1 ओव्हर 11 1 विकेट. रवींद्र पवार 2 ओव्हर 7 2 विकेट. नागेश 15 रन खर्च करत 3 विकेट. जबरदस्त कामगिरी.
चला मॅचच्या दिशेने आपण वळतोय. क्षेत्ररक्षण लावून घ्या आणि मॅच मात्र ऑन करा. 40 धावांची गरज आहे 36 बॉल मध्ये. $36 बॉल 40 टू विन. बघा आता एका गोष्टीकडे आपण लक्ष द्यायचंय. सेमीफायनलच्या ज्या मॅचेस आहे त्या मात्र चिठ्ठ्यांद्वारे ठरवल्या जाणार आहे. या मॅच होताच मात्र लगेच सेमीफायनलच्या मॅचेसच्याही चिठ्ठ्या पडतील. चारही संघाचे जे कर्णधार राहतील, 3 संघ जे जिंकलेत त्यांनी तयार राहायचं. या मॅचचा विनर कॅप्टनही तिथे राहील. यस बॅटर्स जय बनकर. चला जय बॅटर पाठवा थोडेसे लवकर. जय बनकर. तर गोलंदाजी मार्कवर विशाल बोरकर. 2 माळशिरस तालुक्यातील डावकुरे हाताचे जबरदस्त खेळाडू विशाल जे मात्र गोलंदाजी मार्कवर. विशाल भाकरे गोलंदाजी मार्कवर. स्ट्राईक रेंजला मात्र आपल्याला पाहायला मिळतात आहे जय बनकर. पहिल्याच बॉलला रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न बॅट आणि पॅड मध्ये, तिथे काही खासा संपर्क आपल्याला जाणवला नाही. चेंडू मात्र आपण बघतोय कीपरच्या हातात जाऊन विसावलाय. डॉट बॉलच्या मदतीने जर बघितलं तर षटक मात्र पुढे जाते. चांगली गोलंदाजी विशाल राईट फ्रॉम द स्टार्ट. टुर्नामेंट मध्ये आपण बघतोय बॅटिंग असेल बॉलिंग असेल. वागजाई क्रिकेट क्लब पिसेवाडी संघाचा जर बघितला तर हा खेळाडू एक हुकमी राहिला आहे संपूर्ण स्पर्धेत. रनसंख्या मात्र स्कोर कार्डवर स्थिर आहे. यावेळेस मात्र वा नजाकत दाखवली आहे आणि चेंडू जर बघितला तर इकडे सरळ सीमारेषा पार जातोय. चौकाराच्या मदतीने रनसंख्या वाढतीये. 4 धावा इकडे जुळतील. चांगली सुरुवात. पायावर टाकण्याचा प्रयत्न केला, खोलात टाकण्याचा प्रयत्न केला आणि तिकडे मात्र क्वालिटी फटका. रनसंख्या 4 ने वाढतीये. लकी ड्रॉचे कुपन्स इकडे सुरू आहे आणि ज्यांना कोणाला लकी ड्रॉ मध्ये नाव नोंदणी करायची असेल ते मात्र करू शकता. ₹50 मात्र इकडे लकी ड्रॉचं कुपन आणि त्यात तुम्हाला नाव नोंदणी करता येऊ शकते. रनसंख्या 4 रन. याही वेळेस बॉलिंग स्वीप. व्हॉट अ बॅटिंग. द वंडर बॉय ऑफ अक्रूज. कडक बॅटिंग करत असताना सध्याच्या घडीला जय बनकरच्या बॅटमधून अजून एक चौकार येतोय. स्कोर कार्ड मात्र फुलतोय. हाणीव पडीव आणि मैदानाच्या आतमध्ये धुराळा उडीव अशा प्रकारची बॅटिंग इकडे मात्र होत असताना रनसंख्या 8 रन. 2 बॅक टू बॅक चौके मात्र इथे येतात. 2 रन चौकाराच्या वतीने रनसंख्या वाढतीये. चांगली सुरुवात मैदानाच्या आतमध्ये जय बनकर. यावेळेस फटका हवेत. हालाकी या क्षेत्ररक्षक तिकडे नसतील. विकेट पाहिजेत. मॅच मध्ये जर वापस यायचं असेल पिसेवाडी संघाला तर विकेट घ्यावी लागेल आणि जो खेळाडू स्ट्राईक रेंजला आपल्याला पाहायला मिळतोय जय बनकर, त्या खेळाडूची विकेट मात्र इथे फार महत्वाची असणार आहे. रनसंख्या मात्र सध्या तरी आपण बघतोय 4 बॉल मध्ये 8 वरती आहे. त्यामध्ये 2 चौकार आले, 2 डॉट बॉल आलेत.
पुढचा चेंडू विशालचा जयटला. यावेळेस ही ऑफस्टिकला शफल होऊन मारण्याचा प्रयत्न आला की बॅट आणि बॉल मध्ये याही वेळेस संपर्क जर बघितला तर तेवढा काही खास होणार नाही. एक डॉट बॉलच्या मदतीने षटक मात्र पुढे जाईल. 2 चौकार खेळलेत बट दोन्ही चौकार आपण बघितले. एक जर बघितलं तर लॉंग लेगला, एक मात्र डीप स्क्वेअर लेगला. अशा रीत्या टार्गेट करत मात्र हे फटके खेळले गेलेले आहेत जय बनकरच्या बॅटमधून. शेवटचा बॉल मात्र या षटकातील यायचं बाकी. रन संख्या 8 रन. लास्ट बॉल टू गो. याही वेळेस ते क्षेत्र आणि इथे देखील गॅप भेटला गेलाय. चेंडू मात्र मैदानाला गुंगारे देतोय आणि चेंडू जर बघितलं तर ट्रॅव्हल करतोय सरळ सीमारेषा पार. पंचांचा इशारा घ्या इथे 4 चौकार. षटक समाप्तीचा इशारा. रन संख्या 1 ओव्हर 12. 3 चौकार बघितले आपण पहिल्या षटकामध्ये. लकी ड्रॉचे कुपन मात्र इकडे खरेदी करत असताना सर्वांनाच विनंती आहे ज्यांनी ज्यांनी नाव नोंदणी करायची बाकी असतील आपण लकी ड्रॉ मध्ये आपली नाव नोंदणी करू शकतात. रन संख्या मात्र 12 रन. एक ओव्हर 12. गोलंदाजी मार्कवर बदल केला जातोय. पुढचे षटक घेऊन अतुलजी माने देशमुख साहेब गोलंदाजी मार्कवर येतात आहे. चौथा क्वार्टर फायनलचा सामना आहे. 3 सेमीफायनलिस्ट आपल्याला मिळालेत. यावेळेस पहिल्याच बॉलवरती भिरकावण्याचा प्रयत्न आणि यावेळेस लँडिंग देखील मैदानाच्या बाहेरच होणार आहे. 3 चौकार पहिल्या ओव्हरमध्ये. या षटकाची सुरुवात षटकाराने कडक बॅटिंग, कडक बेधडक फटकेबाजी आणि पहिल्याच बॉलवरती केलाय वार जोरदार. धावा मिळतील इथे 6 षटकार. 6 रन संख्या 18. 18 ऑन दी बोर्ड फॉर दी लॉस ऑफ नन. फ्लाइंग स्टार्ट नागेश आणि जय बनकर यांच्या माध्यमातून. इथे मात्र बॅटची कड लागते. मागच्या दिशेने क्षेत्ररक्षक विशाल चेंडूला अडवतील. 1 धाव मात्र मिळणार आहे. स्टार्ट मिळाला. इकडे मात्र आपण बघतोय टीम साई क्रिकेट क्लब श्रीपुर या संघाला 19 धावांची आतापर्यंत भागीदारी अवघ्या 8 बॉल मध्ये आणि दोन्ही खेळाडूंच्या बॅटमधून शॉट्स येतात आहे. 19 धावा बिनगडी बाद. स्ट्राईक रेंजला मात्र आपण बघतोय जय बनकरला आता. एकोणावीस धावा बिनगडी बाद. चला थोडासा वेळ मात्र वाचवा. ओहो सुरेख काय शॉट होता. झंझावता प्रहार होता. रिप्ले मध्ये नक्कीच बघण्यालायक राहील. प्रॉपर टायमिंग, प्रॉपर कनेक्शन, साजबाज आणि ताज आणि कमालीची बॅटिंग बघा मात्र मैदानाच्या आतमध्ये आज जय बनकर. स्कोर कार्ड मात्र वाढत असताना आपल्याच अंदाजात खेळतात आहे. लेफ्ट इज राईट अँड राईट इज लेफ्ट अशा प्रकारची बॅटिंग करतात आहे जय बनकर सध्याच्या घडीला. मूर्ती लहान पण कीर्ती महान. जय बनकर मैदानाच्या आतमध्ये. रन संख्या वाढतीये. यावेळेस उडवलाय बॉल, उडवलाय फटका हवेत आहे आणि यावेळेस क्षेत्ररक्षकाच्या हातात जाऊन चेंडू डिलिव्हर होतोय. 23च्या स्कोर वरती आपण बघू शकतो पहिला धक्का. बिग हिट करण्याचा प्रयत्न केला, लॉंग हिट करण्याचा प्रयत्न केला, हवेत फक्त चेंडू टांगला आणि तिकडे मात्र आपण रिप्ले मध्ये बघू शकतो काय घडलंय. फिल्डरच्या हातात एक सेफ कॅच आणि 23च्या स्कोर वरती जय बनकर बाद. आपलं काम करून मात्र इकडे बाद होतात आहे. 23 ऑन द बोर्ड फॉर द लॉस ऑफ 1. फलंदाज बाद. चांगला चेंडू. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये आलेत रवी पवार आणि यस लकी ड्रॉचे सौजन्य दीपक भैया यांचं मात्र अजून एक वेळेस आगमन आणि चर्चेत आहे लकी ड्रॉ सध्या. लोक जर बघितलं तर दीपक भैया म्हणतात आम्हालाच तुमची 55 इंची LED टीव्ही पाहिजे. पण चला विनंती आहे ज्यांना कोणाला अजून खरेदी करायची असेल लकी ड्रॉ आपण मात्र लवकर संपर्क करा. शेवटचा
शेवटच्या बॉलला टांगण्याचा प्रयत्न आणि यावेळेस काय सर्व मात्र मुख्य मंचाला बापू यांनी घेतला मैदानाच्या बाहेर सुंदर झेल आणि चेंडू गेला सीमारेषा पार. षटक समाप्तीचा इशारा. 2 ओव्हर 29. काय फटका होता. डाऊन दी ग्राउंड मात्र इकडे खेळून काढला आणि तिकडे जर बघितलं तर सरळ मैदानाच्या बाहेर गेला बॉल. 6 धावांसाठी षटकार आलाय. बापू यांनी चांगला झेल टिपलाय आणि आज मला असं वाटतं बापू कोणती गोष्ट चुकीची करतच नाहीये. बॅटिंगही केली आहे, बॉलिंगही केली. आता मैदानाच्या बाहेर चांगला झेल देखील टिपलाय. 2 ओव्हरच्या अखेरीस 29. बघा अंबिका स्पोर्ट्सची जर कोणाला बॅट आढळली तर प्लीज वापस आणून द्या. एक बॅट जर बघितली तर ग्रे कलरची इकडे थोडीशी पसार झाली आहे तर प्लीज कोणाकडे चुकून आली असेल तर ती मात्र वापस आणून द्या. बघा युट्यूब मध्ये ते दिसतंय कोणी नेली आहे काय नेली आहे ते, पण कसं आहे ते स्वतःहून त्यांच्याकडे जाण्यापेक्षा त्यांनी स्वतः जरी ते आणून ठेवली तर बरं राहील. धावस्वरूपी जर बघितलं तर यावेळेस मागच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न. धावस्वरूपी एक धाव मात्र इकडे मिळताना पाहायला मिळते. सोमनाथ भैस मात्र इकडे आलेले आहेत. लकी ड्रॉचं कुपन खरेदी करा. मी तर म्हणाल 11च्या प्रियासाठी तुम्ही, कारण की ओहो इकडे काय धावबादच्या रूपात मात्र विकेट येईल. नागेश तिकडे मात्र यस 1+ विकेटच्या रूपात जर बघितलं तर पडताना पाहायला मिळते. फलंदाज बाद राहतील. एक चला बॅटर आपल्याला विनंती लवकर चला. चला न्यू बॅटर. काय सर? यस जवान सर देखील आता म्हणतात आहे तुमचा डायलॉग आम्हाला पाठ झालाय 7 दिवसात. स्विंग एअरवेज शेवटचा दिवस आहे आज. यावेळेस जर बघितलं तर थर्ड मॅनला चेंडू इथे देखील मात्र चेंडू पसार होतोय. इथे देखील चौकार मिळतोय. बट जवान सर टुर्नामेंटची एक गोष्ट असते, जेवढेही लोक या टुर्नामेंटशी रिलेटेड होते ना उद्या त्यांना बघा किती बोर होणार आहे. कारण की ऑलमोस्ट 6-7 दिवस एका स्पर्धेला द्यायचे आणि त्याच्यानंतर मात्र ती स्पर्धा जेव्हा थांबते तर त्याच्या पुढचा दिवस फार कठीण असतो आणि उद्या मात्र तोच दिवस राहील. प्रत्येकाला मात्र मन लागणार नाही, मन रमणार नाही. रणसंख्या वाढतीये चौकाराच्या मदतीने. समोरच्या दिशेने फटका खेळला. यावेळेस मात्र साहेब आहेत चेंडूला अडवायला. एक धाव मिळेल. 35 वर गेला स्कोर. 5 धावांची आता केवळ आणि केवळ गरज आहे. दादा तुपे यांना सूचना असतील. दादा चिठ्ठ्या करून घ्यायच्या आपण, कारण की ऑलमोस्ट मॅच मात्र इकडे संपण्याच्या मार्गावर आहे आता. कारण की श्री साई क्रिकेट क्लब श्रीपूरचा संघ आपण बघतोय. उंबरठ्यावर उभा आहे विजयाच्या. स्ट्रायकर रेडला राहुल पटोळे. यस 35 धावा 2 गडी बाद. आणि यावेळेस काय डीप एक्स्ट्रा कव्हरला फिल्डर मात्र तिकडे गावलाय आणि धक्का मात्र इकडे लागणार आहे. 35च्या स्कोर वरती तिसरा धक्का लागेल आणि अजूनही थोडा वेळ आहे. नक्कीच 5 धावा अजून विजयासाठी बनवायच्यात आणि त्याच्याबद्दल निश्चिंत राहा तुम्ही. प्रत्येक षटकाला जर बघितलं तर ते चालू आहे. लोक येऊन मात्र लकी ड्रॉ इकडे घेतात आहे, कुपन विकत घेतात आहे. कारण की 55 इंची LED टीव्हीचा तो लकी ड्रॉ आहे आणि अजूनही ज्यांनी कोणी नाव नोंदणी केली नसेल त्यांना विनंती आपण मात्र नाव नोंदणी करून घ्यायची आहे. चला बॅटर. आणि एक नवीन ऑफर आता दीपक भैया म्हणतात आहे 10 वरती 1, 20 जर घेतले तर त्याच्यावरती 2. काल कोणतरी 41 घेतले होते राईट, बहुतेक साहेबांनीच घेतले होते. 20 घेतल्यावर 3 म्हणे. साहेब आपल्याला किती फ्री भेटले? काल होती का? साहेब म्हणत असतील ही जर काल स्कीम लागू केली असती तर अजून 7-8 जणांचं भलं करून दिलं असतं. बट ही स्पर्धा आहे, अशीच स्पर्धा आहे आपल्या सर्वांची लाडकी आमदार चषकाची. प्रत्येक जण आज मनमुराद आनंद घेतोय. मॅन ऑफ द सिरीजची सायकल देखील मात्र इथे आलेली आपण बघू शकता. चला न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये आलेले श्रीकृष्ण रेळेकर. यावेळेस वाईटचा इशारा. अवंतरच्या स्वरूपात धाव जुळती. रणसंख्या चालली आहे 36 वरती. 4 धावांची गरज आहे. डॉक्टर साहेबांचा देखील आता इथे आगमन होते. मला असं वाटतं काहीतरी सूत्र काहीतरी जर बघितलं तर आता
टीम टुर्नामेंटचं मॅनेजमेंट लावून मात्र तिकडे येतात आहे. त्यांनाही विनंती आहे नक्कीच आपणही लकी ड्रॉचं कुपन करून घ्यायचंय आणि नाव नोंदणी करून घ्यायची आपली देखील. अंतिम दिवस आमदार चषक. यावेळेस आउटसाइड जॉब टाकण्याचा प्रयत्न, इकडे मात्र डॉट बॉल राहतोय, बाहेर टाकण्याचा प्रयत्न आहे. अजूनही जर बघितलं तर 4 धावा आपण बघतो इकडे विजयासाठी पाहिजे. 4 to win नाव. 4 धावांची केवळ आणि केवळ गरज आहे आता मॅच जिंकण्यासाठी. या षटकात आतापर्यंत आपण बघतोय 1 विकेट आली आहे 7 धावा खर्च करत. शेवटचा बॉल या षटकातील लास्ट बॉल. हलक्या हाताने सन्मान देण्याचा प्रयत्न. 1 धावेच्या मदतीने रन संख्या मात्र पुढे जाते आणि मला असं वाटतं एका धावेनिशी संतुष्टी मानली जाईल. 3 ओव्हरचा खेळ झालाय पूर्ण. 3 ओव्हरच्या अखेरीस आपण बघतोय 37 धावा, 3 गडी बाद. फक्त 3 धावांची गरज आहे आता मॅच जिंकण्यासाठी. यानंतरचे जे सामने आहेत बघा, जे 3 विनिंग कॅप्टन आहेत त्यांना विनंती आहे आपण इकडे जो सेमीफायनलचा ड्रॉ केला जाणार आहे त्यासाठी आपण उपस्थित राहायचंय. सदोतीस वर 3 आहे सध्याच्या घडीला स्कोर कार्ड आणि 3 ची गरज असताना नवीन गोलंदाज प्रशांत धोत्रे ज्यांना मात्र गोलंदाजी मार्कवर पाचारण केलं जात आहे. इथे आणि मला असं वाटतंय यावेळेस फटका आणि याच फटक्यासोबत श्री साई क्रिकेट क्लबचा संघ दाखल होतोय सेमीफायनल मध्ये. शुभेच्छा असतील संपूर्ण टीमला. दमदार खेळ इकडे मात्र केला गेलाय आणि याच फटक्याच्या मदतीने मॅच मात्र आपल्या नावावर केली आहे आणि 7 विकेटने आपण बघतोय हा सामना जिंकला गेला आहे. 7 विकेटने मात्र मॅच जिंकली आहे. शुभेच्छा असतील संपूर्ण टीमला, संघ मालकांना आणि यस मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार इथे मात्र दिला जाईल आणि जय बनकर आपल्याला विनंती आपण मॅन ऑफ द मॅच घ्यायला यायचंय. जय बनकर. चला लकी ड्रॉचे कुपन इकडे वाटले जातात आहे. आपल्याला विनंती आहे लकी ड्रॉ साठी मात्र आपण इकडे उपस्थित व्हायचं. 50 रुपयांचा लकी ड्रॉच्या कुपनची विक्री इकडे मात्र सुरू आहे. चला जय बनकर आपण मॅन ऑफ द मॅच घ्यायला यायचंय. जय बनकर यांना विनंती राहील आणि त्याच्या बरोबरीने डॉट बॉलचा जो पुरस्कार आहे तो देखील इथे दिला जाईल. रवी पवार यांना मात्र मी विनंती करतो आपण डॉट बॉलचा पुरस्कार घ्यायला यायचंय. रवी पवार यांना मात्र इकडे मोस्ट डॉट बॉलचा पुरस्कार जो मात्र दिला जाणार आहे. तर जय बनकर आणि रवी पवार या 2 खेळाडूंना विनंती आपण लवकरात लवकर यायचंय. मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार, डॉट बॉलचा अवॉर्ड जय बनकर आणि रवी पवार जे मात्र मानकरी ठरणार आहेत. आणि यस सेमीफायनलच्या चिठ्ठ्या आपण मात्र आता इथे जसंही हे मॅच प्रेझेंटेशन होईल तसं मात्र उचलणार आहोत. चला रवी पवार यांना घेऊन यायचं आपण. रवी पवार आणि जय बनकर. रवी पवार यांना मात्र इकडे ग्रीन डॉट बॉलचा पुरस्कार आणि जय बनकर यांना मात्र अवॉर्ड. दादा दादाराजे घाटगे यांच्या हस्ते जर बघितलं तर इकडे मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार जय तिकडे त्या डेस्कवर मात्र तिकडे दिला जाणार आहे. चला RMC उद्योग समूहाचे सर्व